मॅडम खूप भीती वाटते डार्क आणि सावळ्या स्किनवर मेकअप करायला. येस, एक्झॅक्ट हेच मला सांगायचं आहे सगळ्यांना की बऱ्याच बिगिनर्स मेकअप आर्टिस्ट असू देत किंवा शिकाऊ असू देत, त्यांना खूप जणांना भीती आज ह्याचीच वाटते की सावळी स्किन येऊ देईल किंवा खूप डार्केस्ट स्किन जर आली, डस्की स्किन आली तर त्याबद्दल भीती वाटते. तर घाबरायचं काहीही कारण नाहीये. जर तुमच्या नॉलेजमध्ये प्रॉपर तुम्हाला कलर सायन्सचं जर नॉलेज असेल तर स्किन डार्क असू दे, सावळी असू दे किंवा फेअर असू दे, ह्या स्किन बाबत घाबरण्याची जरा सुद्धा भीती तुम्ही बाळगली नाही पाहिजे. कारण शेवटी स्किन वरती आपल्याला मेकअप करायचा आहे आणि ऍज इट इज सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला नॅचरल लुक्स द्यायचा असतो. आणि तुमच्या सारख्याच प्रश्न बऱ्याच ब्युटिशियनचे आहेत की डार्क स्किन आली की भीती वाटते. तर मी नक्की सगळ्यांना सांगेन, डार्क स्किनची भीती बाळगू नका, कारण ह्या स्किन वरती तुम्हाला खोलवर अभ्यासाची गरज आहे. ब्राऊन स्किन कशी आहे, खूप जण म्हणतात काळ्या स्किनवर, तर तुम्ही असं बोलणंही चुकीचं आहे. जर तुम्हाला कलर सायन्सचं नॉलेज असेल तर ब्लॅक कलर म्हणजे हा पूर्ण जो आहे ह्या कलरला ब्लॅक बोललं जातं. तर तुम्हाला डार्केस्ट स्किन वरती अभ्यास करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे मेकअप शिकताना तुम्हाला कलर सायन्स येणं खूप गरजेचं आहे. आणि मेकअप मध्ये मी नेहमीच सांगत असते, कलर टोन जो काही आहे तुमचा तो वन टोननीच आपल्याला फेअर बनवायचा आहे आणि तिथे फीचर्स वरती काम करायचं आहे.